पेपर फुटला, रेल्वेमध्ये लोको पायलट आणि एंट्रन्स एक्झामचा पेपर फुटला, ओडिशामध्ये एएनएम आणि एसआय सब इन्स्पेक्टरचा पेपर फुटला, बिहारमध्ये एईडीओ आणि बीपीएससीचा पेपर फुटला. सगळ्या ठिकाणी बीजेपीची सत्ता आहे, केंद्रामध्ये पण आणि त्या राज्यामध्ये पण, तरी तिथले पेपर फुटतायत. बरं, त्याच्यामध्ये एसएससी जीडीसी आणि एसएससी एमटीएस मध्ये पेपर फुटला, त्याच्यावरती प्राध्यापकांनी पेपर झाल्यानंतर प्राध्यापकांनी जर त्याच्यावर क्वेश्चन केला की कोणते प्रश्न आले असं विचारलं विद्यार्थ्यांना, तर प्राध्यापकांना 1 कोटीचा दंड ठोठवला. बीजेपी शासित प्रशासन आहे तिथं. टीसीएसला मिळालेलं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून बीजेपीच्या उमेदवाराला तिथे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं. ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारायची गरज पडत नाही. एक पेपर फुटला तर महाराष्ट्रभर नाही भारतभर चर्चा तुम्ही करताय. व्हॉट्सअपवरती नीटचा पेपर व्हॉट्सअपवरती टेलिग्रामवरती विकला जात होता 5 ते 10 लाखाला, एकाचाच मोबाईलमध्ये विकला गेला. त्या सर्वांना पकडा, जिथे जिथे बीजेपीचा हात येईल त्यांना सुद्धा पकडा ना. हे पेपर मोठेगावकर सरांनी फोडले का? उत्तराखंडमध्ये यूपी ट्रिपल एससीचा, यूपीमध्ये यूपी ट्रिपल एससीचा, रेल्वेमध्ये लोको पायलट एंट्रन्स एक्झामचा, ओडिशामध्ये एएनएम आणि एसआयचा, बिहारमध्ये ईडीओ आणि बीपीएससीचा, त्याच्यानंतर एसएससी जीडीसी मध्ये अहो तुम्ही सब सेंटर बनवलं, वरी एक सेंटर आणि त्याच्या खाली एक सेंटर, एआयनी पेपर सोडवायचा तिथं. तिथं तुम्हाला दिसत नाही, तिथं पेपर फुटलेले. लक्ष द्या व्यवस्थित, जनता शहाणी बना. बोलवलं जातंय शहाणं बना तुम्ही. किती पेपर फुटलेत यांच्या प्रशासनामध्ये, किती पेपर फुटलेत, ह्यांच्या हातात एक हाती सत्ता दिली ना, घ्या ना.